गडचिरोलीत 60 नक्षलवाद्यांनी शस्त्रांऐवजी हाती संविधान घेत खऱ्या क्रांतीची सुरुवात केली। माओवादाचा प्रमुख चेहरा असलेला भूपतीनेही मुख्यमंत्री फडणवीसांपुढे आत्मसमर्पण केले। पाहूया। गडचिरोलीतल्या नक्षलमुक्त चळवळीत महाराष्ट्र सरकारला मोठं यश प्राप्त झालंय। तर अनेक दशकांपासून नक्षली चळवळीचा प्रमुख चेहरा बनलेल्या मोरक्यानं सुद्धा आपली शस्त्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवून आत्मसमर्पण केलंय। त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या। सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफल्स मुख्यमंत्री सरांचा हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता। महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते। आत्मसन्मान माओवादी मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीनं त्याच्या 60 सहकाऱ्यांसोबत AK-47 रायफलसह इतर शस्त्र सरकारकडे सोपवली। फडणवीसांनी त्यांच्या हाती संविधानाची प्रत देत संविधानाद्वारे समतेचा मार्ग उघडणार असल्याचं स्पष्ट केलं। भूपती उर्फ सोनू याची पत्नी DK तारका शिरा हो, हे खरं आहे की त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू। माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे। 60 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांना 1 कोटींचं बक्षीसही जाहीर केले। लवकरच छत्तीसगड आणि तेलंगणातील प्रमुख नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। हमारी पुलिस को, हमारी इंटेलिजेंस को, हमारी C-60 को और एक बहुत अच्छा कार्य करने के लिए आज मैंने हमारे गडचिरोली पुलिस को 1 करोड़ रुपए का पुरस्कार जाहीर किया है। तर नक्षलवादाचा प्रमुख चेहरा असलेला भूपती याच्यासोबत याआधी पोलिसांच्या अनेक चकमकी झाल्या। थेट हल्ल्याऐवजी संघटन उभारणी आणि माओवादाचा प्रचार हे त्याचं मुख्य काम होतं। मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्कारेन अशी अट त्यानं ठेवली होती। त्याच्यासह इतर 60 जणांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षलवादाला हा मोठा धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।